तुमची IPLची फेवरेट टीम कोणची मला ती जरा कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओचा त्याला काही संबंध नाही, पण कसं आहे चकना बनवते ना, काहीतरी तुम्ही ड्रिंक वगैरे कराल, कोल्ड ड्रिंक वगैरे प्याल तेव्हा हे तुम्ही खाल ना त्यासोबत. म्हणूनच चणा भिजलेला घेतला, 5-6 तास भिजत ठेवला आहे. अर्धा किलो चणे घेतलं, त्यामध्ये आपण ॲड करतो थोडंसं मीठ आणि 1.5 इंच पाणी कुकरमध्ये ॲड केलं आहे. थोडंसं बेकिंग सोडा ॲड करून झाकण लावून घेतो. 4 शिट्टी आपल्याला करायच्या आहेत कुकरच्या. तोपर्यंत आपण त्याची कोटिंग तयार करू. 2 चम्मच मैदा, 2 चम्मच मक्याचं पीठ, चवीनुसार मीठ, ह्याच्यामध्ये ॲड करतो ब्लॅक पेपर पावडर, ह्याच्यामध्ये ॲड करतो थोडंसं धनिया पावडर, त्याच्यामध्ये ॲड करतो थोडीशी आपण खडा मसाला पावडर, काश्मीर मिरची पावडर, चाट मसाला, पेरी पेरी मसाला असेल तो यूज करू शकता. हे सगळे मसाले ॲड करून आपण मिक्स करून घेतो आहे पिठाला. तोपर्यंत आपले चणे शिजून होतील. 4 शिट्टी झाल्यानंतर चणा एकदा चेक करायचा प्रॉपर शिजला आहे का. शिजला असेल तर लगेच त्याला काढून घ्यायचं पाणी आणि साईडला आपल्याला न सुकवता तसंच ॲड करायचं ह्याच्यामध्ये आणि प्रॉपरली मिक्स करायचं, जेणेकरून कोटिंग प्रॉपर लागेल. हाताने मिक्स करू नका, नाही तर चणे फुटून जातील. लसूण ठेचून घेतला तो फ्राय करून घेतो, एक साईडला ठेवतो. चणे फ्राय करून घेतो. आता चणे फ्राय करायला 2 ते 3 मिनटं इनफ होतात. मस्त कोटिंग कडक होते. अशा प्रकारे आपले चणे तयार झाले. थोडंसं मी कढीपत्ता याच्यामध्ये तळून घेतो, मला आवडतं म्हणून. तुम्हाला आवडलं तर करू शकता. आणि अशा प्रकारे आपला चणा कोळीवाडा रेडी झालेला. तुम्ही फक्त कोल्ड्रिंक आणि पाण्यासोबत पिणार आहात हे मला वचन द्या. आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि फॉलो करा.